काय नाव आपलं? सर माझं नाव चेतन दिलीप जंगले आहे. हां. मी खडके गावात राहतो. हां. माझं 2021 मध्ये मी आधी एक लग्न केलेलं होतं माझं आधीचं. हां. 6 ते 7 महिने ती मुलगी माझ्याकडे राहिली. नंतर आमचा डिवोर्स झाला. त्याच्यानंतर मी प्रायव्हेट जॉबसाठी मी नाशिकला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर माझं असंच या मुलीशी प्रेम प्रकरण जुडलं होतं. हे माझ्या घराच्या समोर तिचे मामा राहतात, त्यांच्याकडे ते ओळख चाळख, त्याच्याने माझं प्रेम प्रकरण जुडलेलं होतं. काय नाव होतं तिचं? मुलीचं नाव आहे धनश्री नितीन पाटील. हां. आम्ही दोघं, ती नाशिकला शिकायला होती आणि मी नाशिकलाच कंपनीमध्ये होता. आम्ही आमच्या लग्नाचा डिसिजन घेतला स्वतः, कारण घरचे ॲक्सेप्ट नसते झाले तिच्या, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही लग्न केलं आणि तिथून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले. किती तारखेला? आम्ही 18 तारखेला लग्न केलं हां. आणि 19 तारखेला तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले. हां. तिथून त्यांनी तिच्या आईला कॉल केला, पण मग त्यांनी तिथे तालुका पोलीस स्टेशनमध्ये काय कशासाठी हजर झाले? तालुका पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी हजर झालो. हां. त्यांनी तिथे तिच्या आईचा नंबर घेतला तिच्याकडनं आणि तिला कॉल केला, त्यांना कॉल केला आईंना. पण त्या कॉलवरती आई बोलल्या त्यांच्या, आणि त्यांनी तो मोबाईल काकांकडे देऊन टाकला. तर त्यांचं कॉलवरती असं म्हणणं पडलं की बघ, त्यांनी त्यांचा डिसिजन घेऊन टाकलाय. ॲक्च्युली आम्ही लग्न करण्याच्या अर्धा तास आधी मुलीने तिच्या आईला आणि काकांना मेसेज टाकून दिलेला होता की बा आम्ही करतोय लग्न वगैरे, असं काहीतरी मेसेज टाईप करून टाकून दिलेला होता. मग त्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला मेसेज पोचला म्हणे तिचा, त्यांनी त्यांचा डिसिजन स्वतः घेऊन टाकलेला आहे, तर आम्हाला याबद्दल काहीच घेणं देणं नाही म्हणे. आमच्यासाठी आता त्यांचे संबंध पूर्ण तुटले, ते त्यांच्या दोघं त्यांच्या रस्त्याला मोकळे म्हणे आता. मग तिथल्या साहेबांनी आमचा जबाब वगैरे घेतला, आमच्या साईन सिग्नेचर घेतल्या, दोघांच्या स्टॅम्प घेतले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आता जाऊ शकता म्हणे इथून, तुम्ही आता मोकळे झाले म्हणे इथून. मग आम्ही तिथून माझ्या मामांकडे गेले. माझ्या मामा सुहास हॉटेल जवळ राहतात, बॅक साईडला. तिथे गेले. तिथे आम्ही एक रात्रीचा मुक्काम केला आणि 20 तारखेला दुपारी 11:15 ते 12च्या सुमारास तिचे मावशी आणि काका तिथं मामाच्या घरी आले. बाहेरून म्हणजे त्यांना लोकेशनवरती ट्रेस करत करत आले ते तिथं, आणि त्यांच्यासोबत 14 ते 15 मुलं होते. मग त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आधी, मामांना म्हटलं. पण मामांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि ते थोडंसं तिथून पुढे निघाले आणि मामा मग आमच्या घराकडे आले वरती आमच्याशी बोलायला, किंवा ते आले होते असं. पण मग ते मामांच्या मागे लगेच त्यांनी गेट वगैरे डायरेक्ट घुसले मध्ये आणि वरती आले मामाच्या मागे. तोपर्यंत मामांनी दरवाजा लावून घेतलेला होता, पण मग त्यांनी बाहेरून सिलेंडर वगैरे सगळं त्या दरवाजाला मारून मारून त्यांनी ते डोअर तोडलं, घरफोडी केली तिथली ते. आणि ते गेल्याच्या नंतर सर्वात आधी त्यांनी त्या मुलीला उचललं, तिला हिसकावून घेतलं माझ्यापासून आणि 4 ते 5 मुलांच्या ताब्यात त्यांनी तिला देऊन दिले. ते मुलं तिला मारहाण करत करत खाली घेऊन गेले आणि मी होता एकटा, तर मी एकटा पडून गेला. त्यांनी माझ्या दोघांनी माझे हात पकडले बाकीच्या मुलांनी, आणि तिचे काका आणि त्यांनी मला रूममध्ये भरपूर मारहाण केली. माझ्या डोक्यामध्ये रॉड टाकले, लाकडी बांबू टाकले, फरशा फोडल्या, भरपूर मारहाण केली. नंतर कॉटवरती झोपवून त्यांनी मला गळा फास देण्याचा प्रयत्न केला, पण मी कसा तरी त्यांच्या त्या तावडीतून सुटलो. ते सुटल्याच्या नंतर त्यांनी माझे दोघं हात पकडले आणि मला ओढत ओढत खाली आणलं. खाली आणल्याच्या नंतर त्यांनी तिथे एक दूध डेअरी आहे, त्या डेअरीच्या शेजारी एक खंबा होता. त्या खंबाला त्यांनी मला पूर्ण बांधलं, माझे हातपाय बांधून मला तिथं बांधलं आणि मला पूर्ण निर्वस्त्र केलं. तिथून निर्वस्त्र केल्याच्या नंतर त्यांनी माझ्या अंडाशयावरती पण मारहाण केली, पण मी ते कसं तरी बचावलं. तिथून ते दगड मारायचे, डोक्यात रॉड टाकायचे, आणि ते कसं डोक्यात मारल्याच्या नंतर मला असं अंधुक दिसायला लागलं. तर कुणीतरी एका जणाने अशी एक पिस्तूल जी आहे ती अशी उलटी मारली माझ्या डोक्यात. पिस्तूल माझ्या डोक्यात उलटी मारली त्यांनी, तर ती मला जखम झाली डोक्याला तिथं. नंतर त्यांनी मला तिथून सोडलं, माझ्या गळ्यामध्ये रुमाल बांधला आणि 2 व्हीलरवरती बसवलं, स्कूटीवरती. तिथून खडके गावात घेऊन गेले. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी मला त्यांनी उतरवलं बस स्टँडवरती. तिथून मला मारहाण करत करत ओढत ओढत घरापर्यंत घेऊन गेले. माझ्या घरापर्यंत नेल्यानंतर माझ्या आईला आवाज दिला त्यांनी, माझ्या आईला शिवीगाळ केली,
रांड वगैरे असे घाण घाण शब्द यूज केले. बाहेर ये म्हणे, तुझ्या मुलाने काय कृत्य केलं बघ, असं तसं बोलत बोलत ते शिवीगाळ करत होते आणि मला मारहाणी करत होते. नंतर तिथे माझे वडील, आई, नंतर माझे दाजी, माझ्या बहिणीची सासू, बहिणीचे सासरे, माझी बहीण हे सगळे तिथे हजर झाले. तर त्यांनी त्यांना सर्वांना शिवीगाळ केली आणि माझ्या वडिलांना त्यांनी धमकी दिली की आम्ही आता तर जातोय म्हणे, जाता जाता पण आम्ही तुमचं घर आणि तुमची पूर्ण फॅमिली संपवून टाकू म्हणे, तुम्ही कोणालाच ठेवणार नाही म्हणे आम्ही. मग तिथे गावातले काही लोक मध्यस्थी झाले, तिथून त्यांनी ते मिटवलं सगळं आणि माझे आई वडील याच्यानंतर पुढच्या उपचारासाठी मला हॉस्पिटलला घेऊन आले. मग आता तुझी मागणी काय आहे? माझी मागणी अशी आहे की जे काही आरोपी आहे, तिचे काका जे मनोज पाटील म्हणून, नंतर तिची मावशी आहे रुपाली पाटील उर्फ पूनम पाटील नाव आहे त्यांचं, आणि त्यांचा एक छोटा मुलगा आहे. त्यांच्या छोट्या मुलाने पण भरपूर मारहाण केली आहे, त्याचं नाव आहे तेजस पाटील. आणि एक मुलगा आहे अजून कोमल पाटील नावाचा. असे हे 4 ते 5 जण होते आणि त्यांच्यासोबत जे होते बाकीचे, त्यांचे नाव वगैरे मी त्यांना काही एवढं ओळखत नाही, फक्त या 4 जणांना ओळखतो. तर माझी मागणी एवढीच आहे की यांच्यावरती कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण समाजामध्ये आज भरपूर लग्न होत राहतात. लग्न करणं हे गुन्हा नाही आहे. दोघंही आम्ही सज्ञान होते, म्हणजे आम्ही दोघंही एज कंप्लीट होता आमचा, आम्ही स्वतःचा डिसिजन आम्ही स्वतः घेतलेला होता. तर एकच मागणी आहे माझी की हे जे आरोपी आहे यांच्यावरती एकदम कडक कठोर कारवाई झाली पाहिजे, सरकार मान्य. मग आता तुझी जे बायको आहे ते कुठे आहे आता? ते घेऊन गेलेले होते तिला, हा. पण पोलिसांनी तिला इकडे हजर केली, म्हणजे बोलवलं तिला इथे. आणि तिच्याकडूनही त्यांनी तिला सोमवारी कोर्टामध्ये जायची परवानगी घेतली आहे. त्याचं काय म्हणणं पडतं? कोणाचं? तुझी पत्नीचं? त्यांचं काहीच म्हणणं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की मलाही सोबतच राहायचं आहे. त्यांचं झालं माझ्याशी बोलणं त्यांचं. मग पोलिसने काय सांगितलं तुम्हाला जेव्हा तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली? पोलीस कंप्लेंट केल्याच्या नंतर त्यांनी माझा पूर्ण जबाब घेतला, पूर्ण घटनेची छानबीड केली. नंतर त्यांनी पंचनामा केला आणि पंचनामा केल्याच्या नंतर मला इथे हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. पहिल्या 20 तारखेला तुम्ही गेले होते तालुका पोलीस स्टेशनमध्ये, हो. तेव्हा काय कंप्लेंट दिलं होतं? तेव्हा आम्ही कंप्लेंट केली होती की आम्ही लग्न करून इथं आलेले आहे, तर आम्हाला असं प्रोटेक्शन हवं आहे बा. त्यांनी तिच्या आईंना कॉल केला आणि त्यांना कळवलं, पण ती यायला त्यांनी नकार देऊन दिला. मग त्यांनी नकार दिल्यानंतर साहेबांनी त्यांना फक्त कॉलवरती सांगून दिलं की बा ठीक आहे, आमचं कर्तव्य होतं कॉल करायचं, आम्ही ते केलंय. त्यांना फक्त यापुढे काही त्रास झाला नाही पाहिजे एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. आमचा जबाब घेतला दोघांचा. त्यांची नोंद केली की बा तिच्या आईवडिलांना आईंना काकांशी बोलणं करून त्यांचं असं म्हणणं पडलं की यायचं नाही आहे, त्रास देणार नाही वगैरे असं, आणि आमची साईन वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिथून पाठवून दिलं. आज रोजी तुला काय हे होतं तब्येतमध्ये काय? आज रोजी माझी तब्येतची अशी की माझं डोक्याला मारा लागलेला आहे, त्यामुळे मला उठल्यानंतर चक्कर येतात भरपूर, म्हणजे काहीच दिसत नाही मला, पूर्ण अंधार दिसतं. नंतर माझे उठलं जात नाही, माझ्याने कमरेवरती मारा मारलाय त्यांनी, तर उठायला प्रॉब्लेमच होतोय, म्हणजे बसता नाही येते माझ्याने. आणि दोघा हात त्यांनी पूर्ण डॅमेज केले, खांद्यांवरती मार दिलाय. तर एका हाताची माझी पूर्ण हड्डी तुटलेली आहे, त्याचं ऑपरेशन सांगितलंय डॉक्टरांनी. आणि पायावरती पण त्यांनी, मांड्यांवरती, पोटऱ्यांवरती, पायांवरचे ते पुढचे घुटणे आपले, त्यावरती त्यांनी मारहाण भरपूर. माझ्या मुलाचं आधी लग्न झालेलं होतं, मग त्याचा डिवोर्स झाला, म्हणजे ते काही मान्य नव्हतं, तर डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्याच्या नंतर त्याचं हे वशील आम्हाला माहीत नव्हतं. मग त्याचा आम्हाला फोन आला की मी लग्न केलं. तर मग आम्ही विचारलं त्याला की कुठं केलं, मग त्याने सांगितलं की नाशिकला केलं. ते माझ्या जवळजवळ सांगितलं त्याने. त्या जवळने आम्हाला फोन केला की मी लग्न केलं म्हणून. तर आम्हाला असं वाटलं की तू असं करायला नको होतं. मग त्याने लग्न केलं असं माहीत पडलं. मग तो पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवल्याच्या बाद आम्हाला तिच्या मम्मीला आणि त्यांना कॉल केला. ते तिथं आले नाही. तिच्या मम्मीने तिच्या काकांजवळ मोबाईल दिला. तिचे काका बोलले की माझा तिचा काही संबंध नाही राहिला. ते तिच्या मार्गाला मोकळी झाली, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे झाले. मग घटना अशी घडली की माझ्या मुलाने माझ्या मावस भाऊला फोन केला की मी तुमच्याकडे येतो मामा.
मग तो बोलला की ये म्हणे बेटा, आला तर ये म्हणे, 2 दिवस राहा आणि मग जा तू घरी. म्हणजे पोलिसांनी त्याला सांगितले की तू गेला तरी चालेल म्हणे, आता तू सेफ आहे म्हणे. मग तो सेफ जो होता ना, मग सेफ असल्याकारणाने तो जर सेफ होता तर तिथं ते यांना जायची गरज नव्हती. तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं होतं ना. पोलीस स्टेशनला हे गेले नाही. मग माझ्या भाऊच्या घरी गेले आणि तिथं त्याला माझ्या भाऊला बी विचारले त्यांनी की मला त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे आहे. मग 2 शब्द बोलायचे होते तर त्याने जाऊ दिलं नाही. त्यांनी सांगितलं मग मी हे मान्यता नाही देत की बोलायचं आहे म्हणून. मग त्याने असे सांगितलं की त्याने ते चालले गेले. मग म्हणजे खाली उतरून बाहेर निघून गेले आणि माझा भाऊ याला सांगायला वरती जायला लागला तसे ते त्याच्या मागे बाहेर गेले, मागे गेले आणि त्याला घट्ट पकडून गॅसची हंडी बाहेर होती, त्या हंडीने दरवाजा तोडून तिच्या काकाने बाहेर फेकले 4-5 मुलांच्या ताब्यात. तशी तिला डायरेक्ट बाहेर गायब केली आणि माझ्या भाऊला 4-5 मुलांनी घट्ट पकडलेलं होतं आणि माझ्या मुलाला त्यांनी खूपच मारहाण केली मध्ये. मग असं जेव्हा तो त्यांच्या तावडीतून सुटला माझा मावस भाऊ, तेव्हा त्याने आम्हाला कळविले की तुझ्या मुलाला खूप मारताय म्हणे, तर तुम्ही या म्हणे. मग आम्ही तिथून निघालो. तोपर्यंत ते त्याला घेऊन बाहेर निघाले. बाहेर त्याने निर्वसन करून त्याला गाडीवर गावामध्ये आणत होते. मग त्यांनी गावामध्ये आणलं. मला गावामधून एका व्यक्तीचा फोन आला की तुमच्या मुलाला खूप मारताय तर तुम्ही इकडे या. मग आम्ही सुहास हॉटेलकडे जात असताना आम्हाला माहीत पडलं की खडक्याला मारताय म्हणून. तर आम्ही तिथून रिटर्न गाडी केली आणि गावात गेलो. तोपर्यंत ते आमच्या घरापर्यंत पोचले होते. पोचल्याच्या नंतर ते माझ्या घराकडे बघून मला म्हणत होती, ओ राण बाहेर आहे म्हणे, तुझ्या मुलाने काय कृत्य केलं आहे ते बघ म्हणे. माझ्या मुलीचं काही चुकी नसताना तुझ्या मुलाने माझ्या मुलीशी लग्न केले. त्याने माझ्या मुलीला भूर दिली होती असं घाण शिव्या देऊन तिने आमच्यावर शिवीगाळ केल्याच्या नंतर ती मी तिला बोलली की मी पोलीस स्टेशनला कॉल करते. तर मला बोलली की तू पोलीस स्टेशनला कॉल करते का, कर म्हणे. माझी गैची धरून मला फाशी द्यायचा प्रयत्न केल्याच्या बाद तिने मला 2 कानात पण मारल्या. मध्ये येणारे बोलायला लागले तर त्यांना पण ती धमकी द्यायला लागली की कोणी जर मध्ये आलं तर मी त्याला मारून टाकीन म्हणून. मग त्याच्यानंतर गावचे लोक आले. त्यांनी खूप प्रयत्न केला मोड्याचा, पण ते काही आवरत नव्हते. ते आपल्या सोनाली उर्फ रुपाली मनोज पाटील आणि मनोज पाटील आणि त्यांचा मुलगा तेजस मोहन मनोज पाटील. आणि तिथं अजून म्हणजे माझ्या दारी जे बोलत होते ते एवढं थोडं झाल्याच्या नंतर तिची मामी, तिची आई आणि तिचा भाऊ तर नव्हता, तिचा भाऊ काही नव्हता, पण तिची आई आणि तिची मामी होती. बस त्यांनी आम्हाला खूप शिवीगाळ केली आणि ते आम्हाला खूप बोलले की आम्ही तुमचं घर जाळून टाकू, आम्ही तुम्हाला खल्लास करून टाकू, असे खूप बोलले. आम्हाला दुसरं काहीच म्हणायचं नाही सर, की आम्हाला माझ्या मुलाचा न्याय मिळाला पाहिजे. फक्त माझ्या मुलाची एवढी इज्जत त्यांनी घालवली ना. आम्ही इतके गरीब लोक आहे की खूप त्या गरीब लोकांचा त्यांनी आमचा जास्त फायदा उचलला. 18 तारखेला भुसावळ बाजारपेठच्या हद्दीत जो आता प्रकार झाला त्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी आहे 18 तारखेची. 18 तारखेला संबंधित जो पीडित तरुण आहे त्यानं आणि त्या तरुणीनं लग्न केलं होतं नाशिकला. दोघंही मेजर आहेत, 18 वर्षाच्या पुढचे आहेत, एकाच समाजाचे आहेत. त्यांनी लग्न केलेलं होतं नाशिकला. तिथंच मुलगी शिक्षण घेत होती आणि मुलगा पण तिथं एका कंपनीमध्ये नोकरीला होता. लग्न 18 तारखेला केल्यानंतर 19 तारखेला ते भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले होते. हजर झाल्यानंतर त्यांनी तिथं डिक्लेरेशन दिलं होतं की आम्ही लग्न केलेलं आहे, आम्ही सज्ञान आहोत. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवरून संबंधित मुलीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं होतं की असं मुलीनं लग्न केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी आपल्याला
पोलीस स्टेशनला कळवलं की आमच्या काय लुकआउट नाही, त्याला करायचं ते त्यांनी करू दे. ते झाल्यानंतर मुलगाच्या मामा राहतात भुसावळमध्ये, त्याच्या घरी 19 तारखेला ते मुक्कामी गेलेले होते, दोघंजण, मुलगा आणि मुलगी. 20 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान ते मुलाच्या मामाच्या घरी संबंधित मुलगी आहे, त्या मुलीची मावशी, तिच्या मावशीचे हजबंड, त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक आलेले होते आणि त्यांना मुलीशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मुलीशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर तो बोलून घेऊन येतो म्हटला वरून, असं मामाने सांगितलं. त्यानंतर ते वर गेलेलं असतानाच हे पण त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी तिथं मुलीला बाहेर काढून मुलीला मारहाण केली. मुलीला घेऊन ते गेलेले होते तिथून कन्हाळा या ठिकाणी. तिथून मग परत ते घेऊन ते फरार झालेले होते आरोपी. मुलाला त्यांनी, तरुणाला त्या मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला डायल 112ला कॉल आला होता. थोड्या वेळानंतर डायल 112चे पोलीस प्रथम स्पॉटवर गेले. तिथे त्यांना सांगितलं गेलं की त्यांना खडका या ठिकाणी, म्हणजे ज्या गावामध्ये मुलाचं घर आहे त्या ठिकाणी हे आरोपी घेऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी मुलग्याच्या घरी जेव्हा आपला पोलीस तो गेला डायल 112वाला, तर तेव्हा तिकडे त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्याला मारहाण केलेली असल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. मग हे सगळं समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण आपण चौकशी केली होती, तर ते कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला हे समजलं होतं की त्याला कपडे काढून मारहाण केलेली आहे. त्यानंतर मग त्या खडकात गावातले आणि इतर ऑन द वे जे CCTV आहेत ते फुटेज आपण चेक केले, तर त्याच्यामध्ये ही घटना आपल्याला आढळून आली होती. ते आढळून आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर सदर जखमी तरुणाची कंप्लेंट घेऊन आपण BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत, त्यातले प्रत्यक्ष 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलीचे मावशी, तिचा हजबंड आणि तिचा मुलगा हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सर, मुलाला जे आहे ते बेदम मारहाण झालेली, त्याची प्रकृती नेमकी आता कशी आहे? त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला फ्रॅक्चर्स आहे हाताला आणि शरीरावर इतर मारहाण केलेली आहे, मुक्का मार आहे आणि त्याला डिस्चार्ज दिलेला आहे हॉस्पिटलमधून कालच. तो आता त्याच्या कुटुंबियांच्या घरी आहे. सर, विरोध का होता या सगळ्या लग्नाला? त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे मारहाण केलेले आहेत त्याचे मावशी आणि त्याचे हजबंड, ते मिळाल्यानंतरच आपल्याला समजेल की मुख्य त्यांचं मारण्याचं कारण काय आहे. कारण मुलीची जी आई आहे तर ती घटनास्थळी कुठेही नव्हती, ती तिच्या घरीच होती. त्यांच्याकडे चौकशी केली असताना ते आम्हाला कुठलंही कारण तपासामध्ये सांगत नाहीत. परंतु मुलीची मावशी आणि ते जे हजबंड आहेत ते मिळाल्यानंतरच खरं कारण आपल्याला त्या घटनेचं कळू शकेल. सर, यांचं नाव काय, जे ज्याला मारहाण झाली त्याचं? चेतन जंगले म्हणून हा तरुण आहे ज्याला मारहाण झाली आणि ज्यांनी मारहाण केलेले आहे ते एक पूनम उर्फ रुपाली पाटील आहे, त्यांचे हजबंड आहेत आणि मुलगा आहे आणि इतर त्यांचे नातेवाईक आहेत. प्रेमविवाह केला म्हणून हा खरा विरोध होता? प्रेमविवाह केला म्हणून मारहाण केलेली आहे हे तर प्रथमदर्शनी स्पष्ट आहे, परंतु इतर कुठली कारणं आहेत का ते तपासामध्ये आपल्याला लक्षात येईल. सर, आता गावात नेमकी शांतता आहे, काय होतं? ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता. हे 2 कुटुंबियांमधील वाद असल्यामुळे इतर कुणीही नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे कोणताही तसा प्रश्न नाही.